नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण SOC 101 या अभ्यासक्रमाचे जेवढ्या प्रश्नपत्रिका मिळतील त्या प्रश्नपत्रिकेतनं कोणते कोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेला आतापर्यंत विचारलेले आहेत ते बघणार आहोत। त्याच्यामध्ये मी प्रत्येक प्रश्न हा हाताने लिहून काढलेला आहे। कारण काय सांगते, आपल्या नजरेखालून जातं तो प्रश्न। तुम्ही सुद्धा हे प्रश्न सर्व लिहून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करण्याचा किंवा ते प्रश्न सोडवून पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पुढे तुमच्या एक्झाममध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील आणि कोणत्या प्रश्नांवर तुम्हाला जोर द्यायचा आहे ते लक्षात येईल। पण हेच प्रश्न येतील असं गृहीत धरून चालायचं नाही, तर पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे। कारण आपण हे नाही करू शकत, प्रेडिक्ट नाही करू शकत की हेच प्रश्न येतील। पॉसिबिलिटी आहे, या पद्धतीचे प्रश्न येतात। फक्त हे प्रश्नपत्रिका कशासाठी असते आपल्याला, की या पद्धतीने परीक्षा होते, त्याचं मार्गदर्शन आपल्याला या आधीच्या प्रश्नपत्रिकेतनं मिळतं। मला जवळपास 4 प्रश्नपत्रिका मिळालेल्या आहेत, त्या तुम्हाला मी आज सांगते आणि तुम्हाला बघायचं आहे की प्रश्न कोणते कोणते रिपीट झालेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वसाधारण सूचना नावाची गोष्ट येते, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। प्रत्येक उपप्रश्न 5 गुणांचा आहे। प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर 75 ते 100 शब्दात लिहा। म्हणजे उत्तर तुम्हाला किती शब्दात लिहायचे? 75 ते 100 शब्दात लिहायचं आहे। प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पृष्ठावर लिहावे। म्हणजे प्रत्येक उपप्रश्न जो आहे तो प्रत्येक वेळेला प्रश्नाचं उत्तर संपलं की दुसरा प्रश्न दुसऱ्या याच्यावर पानावर लिहायचा आहे। 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या शिक्षणक्रमाच्या संरचनेनुसार गुणात रूपांतर करण्यात येईल। आणि ह्या सूचना फक्त याच पेपरला नाही तर सर्व पेपरला लागू आहेत। लक्षात आलं? आता आपण प्रश्नपत्रिका बघू। आता बघा, 2016 ची प्रश्नपत्रिका आहे। त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला इथे काय सांगितले की इथे एक पहिला प्रश्न जो आहे तो याच्यातले 4 प्रश्न सोडवायचे आहेत, बरोबर आहे। आणि प्रत्येक प्रश्नाला मार्क किती आहेत? 5 मार्क आहेत। या 5 पैकी 4 जर प्रश्न सोडवले तर एक प्रश्न किती मार्काला झाला? 20 मार्क्सला झाला, बरोबर आहे। या पद्धतीने तुम्हाला 4 प्रश्न येणार आहेत। तर आता कुठले प्रश्न आलेत ते बघा। इतिहासाचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा। दुसरा प्रश्न आहे कालक्रमानुसारी इतिहास लेखन पद्धत स्पष्ट करा। तिसरा प्रश्न संसदेची कार्य थोडक्यात लिहा। चौथा, घटनेने ठरवून दिलेली सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा स्पष्ट करा। द्वितीयक समूहाची प्रकारे थोडक्यात लिहा। म्हणजे ह्या पहिल्या प्रश्नामध्ये हे 5 प्रश्न दिलेले आहेत आणि 5 पैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वेगवेगळ्या पानावर लिहायचं आहे आणि उत्तर लिहिताना 75 ते 100 शब्दामध्ये लिहायचं आहे। लक्षात आलं? 75 ते 100 शब्द म्हणजे 1 ते 1.5 पेज जास्तीत जास्त एवढंच उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे। उत्तर लिहिताना प्रत्येक पॉइंट त्या उत्तरात आला पाहिजे, पण त्याचं डिस्क्रिप्शन जेव्हा तुम्ही लिहिता ते थोडक्यात आणि मोजक्या शब्दात पण पूर्ण गोष्ट त्या गोष्टी समाविष्ट झाली पाहिजे। या पद्धतीने तुम्हाला उत्तराचं लिखाण करायचं आहे। आता दुसरा प्रश्न बघा। दुसरा प्रश्न काय विचारले? खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। प्रत्येक वेळेला असंच असणार आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला हे वाक्य वाचून दाखवणार नाहीये याच्या पुढे आता। ओके, आता पहिला प्रश्न बघा। मूलभूत व्यक्तीच्या 6 मूलभूत अधिकारांपैकी कोणतेही 5 अधिकार सांगा। मूलभूत अधिकार जे आहेत ते 6 आहेत, त्याच्यापैकी 5 अधिकार सांगायला सांगितलेले आहेत। आता बघा दुसरा प्रश्न, इतिहासाच्या साधनांच्या प्रकारापैकी प्रथम दर्जाची साधने थोडक्यात लिहा। आता इथे पहिल्या प्रश्नात काय विचारले? कालक्रमानुसारी इतिहास लेखन पद्धत
आणि इतर लेखन पद्धतीच्या ऐवजी काय विचारले, इतिहासाची साधने विचारलेले आहे. आता समाजशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये लिहा. तुम्हाला समाजशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत ते लिहायचे, पण त्यातली कुठली प्रमुख महत्त्वाची वैशिष्ट्ये तिथे काय करायची, तुम्हाला उत्तरात लिहायची आहेत. लोकइतिहास पद्धतीविषयी थोडक्यात माहिती लिहा. जी इतिहासाची पद्धत आहे लिखाणाची ती लोकइतिहास पद्धतीबद्दल तुम्हाला माहिती विचारलेलं आहे. मृदा संवर्धन ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. जो भूगोलाचा प्रश्न आहे, मृदा संवर्धन म्हणजे तुम्हाला इथे यावरून लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या प्रश्नावर भर द्यायचा आहे. आता याच्यानंतर बघूया कुठले तिसरा प्रश्न. आता बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. पहिला प्रश्न आहे मानसशास्त्रातील रचनावाद ही संकल्पना स्पष्ट करा. मी तुम्हाला यावरचा व्हिडिओ घेतलेला आहे की मानसशास्त्रातल्या दृष्टिकोन आणि त्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन तुम्हाला सांगितलेले आहेत आणि उत्तर कसं लिहायचं तेही सांगितलेलं आहे. आता दुसरा प्रश्न बघा, सैद्धांतिक मानसशास्त्रातील शरीरशास्त्रीय मानसशास्त्र ही उपशाखा थोडक्यात स्पष्ट करा. म्हणजे सैद्धांतिक मानसशास्त्र जे आहे त्याच्यात शरीरशास्त्रीय मानसशास्त्र आहे, ती उपशाखा आहे सैद्धांतिक मानसशास्त्राची, हे स्पष्ट करा असं विचारलेलं आहे. प्रयोग पद्धतीतील टप्पे थोडक्यात स्पष्ट करा. जे वेगवेगळ्या पद्धती आहेत मानसशास्त्राचा अभ्यास करण्याच्या, त्याच्यातली प्रयोग पद्धत, त्याच्यातले टप्पे तुम्हाला सांगायचे आहेत. सामाजिकीकरणाची ठळक वैशिष्ट्ये लिहा. वैशिष्ट्ये लिहायची पण त्यापैकी सर्वात महत्त्वाची ठळक प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ते लिहायची आहेत. पुढचा प्रश्न बघा, मानवी गरजांच्या वर्गीकरणाविषयी थोडक्यात माहिती लिहा. मानवी गरजांच्या वर्गीकरण, अत्यावश्यक गरजा, उपभोगाच्या गरजा ज्या आहेत याविषयीचं ऑब्जेक्टिव्ह जे व्हिडिओ बनवलेला आहे मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते त्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचे. आता बघा चौथा प्रश्न आहे, याच्यापैकी 4 उपप्रश्न सोडवायचे. मानसशास्त्रातील विविध संशोधन पद्धतीपैकी सर्वेक्षण संशोधन पद्धत थोडक्यात लिहा. मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीपैकी कुठली संशोधन पद्धत विचारली आहे ते सर्वेक्षण संशोधन. दुसरा प्रश्न, बाजारातील वस्तूंच्या स्वरूपावरून बाजाराचे वर्गीकरण. म्हणजे बाजाराचं वर्गीकरण कशावरून, वस्तूच्या स्वरूपावरून विचारलेलं आहे. तिसरा प्रश्न बघा, नकाशाचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नातील खाजगी क्षेत्रांचा सहभाग थोडक्यात लिहा. राष्ट्रीय उत्पन्नात खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रांचा सहभाग आहे, त्यापैकी खाजगी क्षेत्राचा सहभाग विचारलेला आहे. आणि पाचवा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम थोडक्यात लिहा. या प्रश्न मी घेतलेला आहे भूगोलाच्या व्हिडिओमध्ये, पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण आणि त्याचे परिणाम, त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर कसं लिहावं ते सांगितलेलं आहे. लक्षात आलं. या पद्धतीने 2016ची ही प्रश्नपत्रिका इथे पूर्ण झालेली आहे. फक्त इथे काय आहे, 4 प्रश्न आहेत. प्रत्येक 4 प्रश्नापैकी प्रत्येक प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न आहेत. 5 उपप्रश्नापैकी प्रत्येक वेळेला तुम्हाला किती सोडवायचे आहेत, 4 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि सोडवताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आठवणीने वेगळ्या पानावर सोडवायला सुरुवात करा. लक्षात आलं. आता आपण पुढची प्रश्नपत्रिका बघणार आहोत 2017ची. ठीक आहे. आता या 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठले प्रश्न आहेत बघू. सर्वोच्च न्यायालयास 3 प्रकारची कार्यकक्षा ठरवून दिली आहे, ती कार्यकक्षा थोडक्यात लिहा. 16 मध्ये पण हा प्रश्न होता, बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा घटनेने ठरवून दिलेली स्पष्ट करा. तोच प्रश्न इथे काय केलेला आहे, फिरवून विचारलेला आहे. म्हणजे इथे सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा हा महत्त्वाचा पार्ट आहे. 2 वेळा यावर प्रश्न झाला आतापर्यंत आपण वाचलं. त्यातलं उपयोजित मानसशास्त्राची एक उपशाखा म्हणून चिकित्सा मानसशास्त्र या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करा. मागे काय होतं, सैद्धांतिक मानसशास्त्राचं शरीरशास्त्र आणि शरीरशास्त्रीय मानसशास्त्र होतं. इथे काय, उपयोजित मानसशास्त्राची एक उपशाखा म्हणून चिकित्सा मानसशास्त्र
या संकल्पनेचा अभ्यास करा असं सांगितलेलं आहे. आता तिसरा प्रश्न बघा, गुन्हेगारीचे मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र यांच्यातील भेद स्पष्ट करा. म्हणजे या दोन्हीमध्ये फरक तुम्हाला सांगायचं आहे. गुन्हेगारीचे मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र जे उपयोजित मानसशास्त्राच्या शाखा आहेत. आता बघा, सर्वेक्षण संशोधन या संशोधन पद्धतीबाबत थोडक्यात विवेचन करा. मागच्याही वर्षी आलं 16च्या याच्यामध्ये आहे सर्वेक्षण संशोधनबद्दल प्रश्न, बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नांवरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला आधी कोणता पार्ट कव्हर करायचा आहे. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तुमच्याकडे वेळ कमी आहे, तर परीक्षेला जे डबल रिपीट गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यावर आधी भर द्या. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करताना लक्षात येईल की इम्पॉर्टंट त्याच्यातला कुठला भाग असणार आहे त्याला व्हॅल्यू म्हणजे आधी हे द्यायचं आहे, तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर उरलेला वेळ उर्वरित भागाला द्यायचं आहे. लक्षात आलं. प्रायोगिक पद्धतीतील नियंत्रण या संकल्पनेवर सविस्तर विवेचन करा. आपल्याला प्रायोगिक पद्धतीचे काय विचारलं होतं, आधी टप्पे विचारलं होतं. त्या टप्प्यांपैकी नियंत्रण ही जी संकल्पना आहे याच्यावर फक्त सविस्तर विचारलेले आहे. म्हणजे एकतर प्रायोगिक पद्धत विचारेल आणि त्याचे टप्पे विचारलं, पण इथे फक्त नियंत्रण या गोष्टीवर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ते 5 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त याचे मेजर पॉईंट्स लक्षात ठेवून किंवा थोडक्यात लिहून चालणार आहे का नाही, तर प्रत्येक संकल्पना तुम्हाला व्यवस्थित माहीत असली पाहिजे, तरच त्याच्यातल्या उपसंकल्पनेवर जे प्रश्न येतील त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न. इथे काय किती प्रश्न आहेत, 5 प्रश्न, त्याच्यापैकी 4 सोडवायचे आहेत. व्यवसाय संस्थेची 5 कामे लिहा. व्यवसाय संस्था जी आहे त्याची 5 कामं लिहायची. बाजाराचे प्रकार थोडक्यात लिहा. तिसरा प्रश्न, वस्तू विनिमयातील अडचणी कोणत्या ते सविस्तर लिहा. वस्तू विनिमय जी प्राचीन काळापासून ज्या आपण 12 बलुतेदार पद्धती होती ती वस्तू विनिमय पद्धत होती, त्यातल्या अडचणी कोणत्या ते लिहायचे. विभाजन या संकल्पनेची पार्श्वभूमी थोडक्यात स्पष्ट करा. विभाजन जे अर्थशास्त्रातलं मी घेतलेलं आहे. अक्षवृत्ती व अक्षांश ही संकल्पना स्पष्ट करा. याचंही उत्तर कसं लिहायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला थोडक्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्यातल्या सगळ्या सब पॉईंटसुद्धा कव्हर करायचे आहेत. फक्त अक्षवृत्ते विचारलं तर तुम्हाला अक्षवृत्त म्हणजे काय, अक्षवृत्तांची रचना कशी असते, एकूण अक्षवृत्ते किती, मग परत अक्षवृत्तांचं उत्तर गोलार्धात किती, दक्षिण गोलार्धात किती असतात, आणि अक्षवृत्तांच्या मापन म्हणजे अंतर कसं कमी जास्त होत जातं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. आणि अक्षांश जे कोणात्मक माप आहे ते कसं मोजलं जातं, अक्षांश म्हणजे काय, आणि ह्याचे उदाहरणं देऊन तुम्हाला ते स्पष्ट करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर तुम्हाला 5 पैकी प्रत्येक प्रश्नाला कमीत कमी 4 ते 4.5 मार्क मिळू शकतील आणि तुम्हाला पेपरमध्ये 40+ मार्क मिळवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवा. आता पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्रातील वर्तनवाद दृष्टिकोनावर थोडक्यात लिहा. म्हणजे डबल आलं वर्तनवाद. आधुनिक काळात शरीरशास्त्रीय मानसशास्त्राचे महत्त्व थोडक्यात लिहा. बघा तिथे काय विचारलं होतं, मानसशास्त्राची उपशाखा म्हणून शरीरशास्त्रीय मानसशास्त्र, आणि इथे काय विचारलेलं आहे, शरीरशास्त्रीय मानसशास्त्राचे महत्त्व विचारलेलं आहे. सर्वेक्षण संशोधन पद्धतीविषयी थोडक्यात माहिती लिहा. बघा सर्वेक्षण संशोधन किती वेळा डबल आलेला आहे. उपयोगितेची व्याख्या सांगून उपयोगितेची वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा. अर्थशास्त्राचा प्रश्न, वस्तूची उपयोगिता म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा आणि त्याची वैशिष्ट्ये लिहा. व्यवसाय संस्थेच्या कार्याची उद्दिष्टे थोडक्यात सांगा. मागे काय सांगितलं होतं, व्यवसाय संस्थेची कोणतीही 5 कामे लिहा, आणि इथे काय सांगितलंय, व्यवसाय संस्थेच्या कार्याची उद्दिष्टे विचारलेले आहेत. आता चौथा प्रश्न बघा, त्यातला पहिला प्रश्न, वस्तू विनिमयातील अडचणी थोडक्यात स्पष्ट करा.
म्हणजे वस्तू विनिमयातल्या अडचणीवर डबल प्रश्न. विदेशी पैशाचे महत्त्व थोडक्यात लिहा. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना स्पष्ट करा. मागे काय विचारलं होतं? राष्ट्रीय उत्पन्नातील खाजगी क्षेत्राचे महत्त्व विचारलं होतं आणि इथे काय विचारलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना विचारलेली आहे. म्हणजे इथे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, कोणत्या कोणत्या घटकांची उत्पन्न वजा केलं जातं, या सर्व गोष्टी इथे तुम्हाला नमूद करायच्या आहेत. आता प्रश्न बघा चौथा. ज्वालामुखी व भूकंपाची माहिती थोडक्यात लिहा आणि खडकांचे प्रकार थोडक्यात लिहा. यांची तुम्हाला थोडक्यात ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखीचे प्रकार, भूकंप ही शीघ्र हालचाल आहे किंवा स्लो हालचाल आहे हे लिहायचं आहे. त्याचे परिणाम लिहायचे आहेत, कारणं लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सगळ्या गोष्टी त्या उत्तरामध्ये कव्हर करायच्या आहेत. खडकाचे प्रकार. आता आपण पुढचा प्रश्नपत्रिका बघूया. आता बघा 2017ची ती मुख्य परीक्षा होती आणि मला एक 2017ची सप्लिमेंटरी जी एक्झाम झाली आहे त्याची प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यामध्ये कोणते प्रश्न आलेले ते बघा. पहिला प्रश्न, त्याच्यामधला पहिला उपप्रश्न, इतिहासाच्या साधनांचे बदलते स्वरूप. म्हणजे इतिहासाच्या साधनावर सतत प्रश्न आलेला आहे. कधी विचारले प्राथमिक दर्जाची साधने, कधी दुय्यम दर्जाची, कधी स्वरूप. म्हणजे इथे इतिहासाच्या साधनांचं स्वरूप पण कसं विचारले? बदलते स्वरूपाबद्दल लिहायचं आहे. लक्षात आलं? राज्यशास्त्रातील राज्य ही संकल्पना स्पष्ट करा. याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला घेतलेला आहे. राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रक हे गोष्टी घेतलेल्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यातलं फक्त राज्य ही संकल्पना विचारलेली आहे तुम्हाला, तर त्याबद्दल स्पष्ट करायचं आहे संकल्पना तुम्हाला. आता बघा संसदेची कार्य थोडक्यात लिहा. समाजशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. मागे प्रश्न होता समाजशास्त्राची वैशिष्ट्ये, आता आहे समाजशास्त्राचं महत्त्व. प्रयोग पद्धतीची सुरुवातीची 5 टप्पे लिहा. प्रयोग पद्धतीबद्दल प्रश्न तिसऱ्यांदा आलेला आहे, तिसऱ्या चौथ्यांदा. लक्षात आहे? म्हणजे प्रयोग पद्धत महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. प्रयोग पद्धतीचे 5 टप्पे लिहा, प्रयोग पद्धतीचे टप्पे लिहा आणि प्रयोग पद्धतीतील नियंत्रण या संकल्पनेचा वरे प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न. त्यापैकी 4 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न आहे सामाजिक संरचनेची घटक तत्वे लिहा. समाजाची जी रचना आहे त्याच्यातली घटक तत्वे म्हणजे समाजाची रचना होताना कोणकोणत्या घटकांना महत्त्व दिलं जातं, कुटुंब आहे, सामाजिक संस्था आहे, त्या सगळ्यांचे तत्व लिहायचे, घटक तत्वे लिहायचे आहेत तुम्हाला. आता मानसशास्त्रातील रचनावाद ही संकल्पना स्पष्ट करा. बघा रिपिटेशन प्रश्नांचं. आता तिसरा प्रश्न पारंपरिक इतिहास लेखन पद्धतीवर टीप लिहा. म्हणजे इथे परत इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रश्न आलेला आहे, पण इथे कसं विचारलेलं आहे? पारंपरिक इतिहास लेखन. इथे काय विचारलं होतं? इतिहास साधनांचे बदलते स्वरूप. आणि आधी काय होतं आपल्याला लेखन पद्धतीबद्दल प्रश्न होता. म्हणजे तिथे तुम्हाला प्रत्येक वेळेला एकतर मेजर जो महत्त्वाचा घटक आहे इतिहास लेखन पद्धतीवर टीप लिहा असं येईल, किंवा त्याच्यातले जे सब पॉईंट आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो. त्याच्यामुळं मी आवर्जून तुम्हाला सांगते की प्रत्येक भाग तुम्हाला कव्हर करायचाच आहे. गरजांचे वर्गीकरण किती व कोणत्या गटात केले जाते ती लिहा. हा प्रश्नही रिपीट आलेला आहे मानवी गरजांवर आणि त्याचं वर्गीकरण. अत्यावश्यक गरजा, उपभोगाच्या गरजा या प्रकारचे. शरीरशास्त्रीय मानसशास्त्र यावर टीप लिहा. म्हणजे शरीरशास्त्रीय मानसशास्त्र रिपीट प्रश्न आहे. आता तिसरा प्रश्न बघूया काय आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय ना प्रश्नांचं रिपिटेशन्स काय होतंय आणि प्रश्न कसे येतात ते. कारण खूप जणांनी मला विचारलेलं की मॅडम प्रश्न कसे येतील परीक्षेमध्ये, तुम्ही कुठले प्रश्न येतील ते तू सांगाल का. तर तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरा कुठलेही प्रश्नपत्रिका अभ्यासायची गरज नाही, किंवा कुणी हे प्रश्न येतील हे सांगितले तर करायची आवश्यकता नाही. कारण हे प्रश्नपत्रिका आपल्याला गाईड करत असतात की या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे. त्याचं लक्षात आलं. तिसरा प्रश्न बँकांची दुय्यम कार्य लिहा.
बँकांची कार्य प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य असं वर्गीकरण असतं. त्यातल्यात फक्त दुय्यम कार्य विचारले. इथे बँकांची कार्य लिहा असं जर प्रश्न आला असता तर आपण उत्तरात प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य दोन्हीबद्दल थोडक्यात लिहिलं असतं. पण इथे दुय्यम कार्य विचारलेलं आहे तर आपल्याला दुय्यम कार्याबद्दल इथे पूर्ण म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि त्याचं व्यवस्थित उत्तर लिहायचं ज्याच्यामध्ये दुय्यम कार्य सर्व आली पाहिजेत. नकाशाचे प्रकार थोडक्यात लिहा. बघा नकाशाच्या प्रकारावरचा प्रश्न रिपीट झालाय. शक्ती साधनांचे वर्गीकरण किती व कोणत्या प्रकारात केले जाते? शक्ती साधनांमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा जो आहे भाग त्याच्यामध्ये कोळसा, नैसर्गिक तेल, वायू हे जे शक्ती साधनं आहेत त्यांचं वर्गीकरण किंवा पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा साधने त्यांचं याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. घटनेने ठरवून दिलेली सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा स्पष्ट करा. सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेवर तिसऱ्यांदा प्रश्न आलेला आहे. बाजाराच्या विस्तारावरून बाजाराचे वर्गीकरण थोडक्यात लिहा. म्हणजे बाजाराचं वर्गीकरण बघा आधी काय होतं, वस्तूच्या स्वरूपावरून होतं. आता इथे दिलेलं आहे बाजाराच्या विस्तारावरून. लक्षात आलं? आता पुढचा प्रश्न चौथा बघा. त्यातला पहिला प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नातील सरकारी क्षेत्राचा सहभाग थोडक्यात सांगा. आधी विचारलं होतं राष्ट्रीय उत्पन्न स्पष्ट करा, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील खाजगी क्षेत्राचा सहभाग विचारला आणि इथे काय आहे, राष्ट्रीय उत्पन्नातील सरकारी क्षेत्राचा सहभाग. म्हणजे प्रश्न व्यापक होत चाललेले आहेत. काही वेळेला राष्ट्रीय उत्पन्न विचारलंय, काही वेळेला खाजगी क्षेत्र, काही वेळेला सरकारी क्षेत्र. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नात आपल्याला कव्हर करायच्या आहेत. पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम हा प्रश्न परत रिपीट आलाय. संस्थीकृत सामाजिक संबंधाचे वैशिष्ट्य लिहा. संस्था ज्या आहेत त्या संस्थांचे सामाजिक संबंध कसे असतात त्याची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे इतिहास अभ्यासाचं महत्त्व काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आणि पाचवा प्रश्न आहे, संस्कृतीची कोणतीही 5 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा प्रश्न बघा आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आला नव्हता, हा वेगळा प्रश्न आलेला आहे. संस्कृती म्हणजे काय आणि संस्कृतीची 5 वैशिष्ट्ये आपल्याला इथे लिहायची आहेत. हे प्रश्न जरी तुम्ही अभ्यासले, या प्रश्नांचे उत्तर लिहायची तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला पेपरमध्ये कसे प्रश्नांचे उत्तर लिहायचे त्याची आयडिया येऊन जाईल. आता आपल्याकडे आणखीन एक प्रश्नपत्रिका आहे 2018ची. मी हे एकत्र घेण्याचं कारण हे की तुम्हाला प्रत्येक वर्षी कसे प्रश्न आलेले आहेत ते समजेल आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवता येईल. पहिल्या प्रश्नामधला पहिला प्रश्न, वस्तू संग्रहालयाचे इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्व स्पष्ट करा. इतिहास अभ्यासाची साधने, त्याच्यापैकी तुम्हाला फक्त वस्तू संग्रहालय आहे त्या इतिहास साधन आहे इतिहास अभ्यासाचं त्याबद्दलच विचारलेलं आहे. कालगणना पद्धती या संकल्पनेविषयी माहिती लिहा. मागे कालमापन विचारलं होतं, इथे काय कालगणना पद्धतीविषयी संकल्पनेविषयी माहिती द्या. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डिटेल उत्तर लिहायचं इतिहासावर. मानवी जीवनाच्या वाटचालीत साहित्य व कलेचे महत्त्व स्पष्ट करा. मानवी जीवनामध्ये साहित्य आणि कलेचं काय महत्त्व आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. हा प्रश्न पहिल्यांदाच आलेला आहे आताच्या आपण जेवढ्या प्रश्नपत्रिका बघितल्या तेवढ्यांमध्ये. राष्ट्रवाद ही संकल्पना स्पष्ट करा. बघा राज्य आलं होतं मागे, इथे काय आलेलं आहे, राष्ट्रवाद ही संकल्पना स्पष्ट करायला सांगितलेली आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, वसाहतवाद व नववसाहतवाद यातील फरक स्पष्ट करा. मागे एक शरीरशास्त्रीय मानसशास्त्रावर त्याच्यामध्ये फरक स्पष्ट करा होतं. इथे काय आलंय, वसाहतवाद आणि नववसाहतवादातला फरक स्पष्ट करा. दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न बघा, समाजशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा. म्हणजे समाजशास्त्राच्या वैशिष्ट्यावर डबल प्रश्न आलेला आहे. समाजशास्त्राचं महत्त्व होतं विचारलेलं मागे, आता समाजशास्त्राची वैशिष्ट्ये 2 वेळा आलेले. सामाजिकीकरणाची व्याख्या सांगून महत्त्व स्पष्ट करा. मागे विचारलं होतं सामाजिकीकरण म्हणजे काय आणि त्याचे टप्पे काय आहेत. इथे विचारलेलं आहे सामाजिकीकरणाची व्याख्या आणि महत्त्व. तिसरा प्रश्न, भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती याच्यातील फरक स्पष्ट करा. संस्कृती म्हणजे काय आणि संस्कृतीचे टप्पे विचारले होते आणि इथे विचारलेला आहे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृतीतला फरक. सामाजिक संरचनेचे घटक थोडक्यात लिहा.
हा प्रश्न डबल आलेला आहे सामाजिक संरचनेचे घटकावर. 5वा प्रश्न आहे आधुनिकीकरणाचा अर्थ सांगून आधुनिकीकरणाचे लक्षणे लिहा. आधुनिकीकरण म्हणजे काय आणि आधुनिकीकरणाची लक्षणे कोणती ते तुम्हाला लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न. आता बघा प्रश्नातला पहिला प्रश्न आहे व्यवसाय संस्थेची कोणतीही 5 कामे लिहा. प्रश्नाचं रिपिटेशन आहे. बाजाराचे प्रकार थोडक्यात लिहा. रिपीट क्वेश्चन. वस्तू विनिमयातील अडचणी कोणत्या ते स्पष्ट करा. रिपीटेड. विभाजन या संकल्पनेची पार्श्वभूमी थोडक्यात लिहा. हा पण रिपीट. अक्षवृत्ते व अक्षांशी संकल्पना स्पष्ट करा. हा सुद्धा रिपीट आहे. हा एका मागच्या प्रश्नपत्रिकेतला जसाच्या तसा 2 नंबरचा जो प्रश्न होता तो 2018 मध्ये 3 नंबरचा प्रश्न म्हणून जसाच्या तसा टाकलेला आहे. याचा सिक्वेन्स सुद्धा बदललेला नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला हे प्रश्न सर्व अभ्यासायचे आहेत. आता चौथा प्रश्न बघा. त्यातला पहिला प्रश्न जलसंवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा. मागे प्रश्नपत्रिकेत विचारलं होतं मृदा संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा. इथे काय विचारलेलं आहे? जलसंवर्धन. नकाशाचे प्रकार थोडक्यात लिहा. रिपीट क्वेश्चन. इतिहासाच्या प्रथम दर्जाची साधने थोडक्यात लिहा. बघा हाही प्रश्न रिपीट झालेला आहे. इतिहासाच्या अभ्यासाची साधने विचारला. एका प्रश्नपत्रिकेत प्रथम दर्जाची साधने विचारली, एका प्रश्नपत्रिकेत दुय्यम दर्जाची साधने विचारली आणि परत प्रथम दर्जाच्या साधनावर रिपीट क्वेश्चन आलेला आहे. लोक इतिहासात कोणकोणत्या गोष्टींचा विचार करण्यात येतो ते लिहा. लोक इतिहासाबद्दल पण हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आणि राज्यशास्त्राची व्याप्ती लिहा. याबद्दलची तुम्हाला मी उत्तर सांगितलेलं आहे कसं लिहायचं आहे. लक्षात आहे ना? मागचा व्हिडिओ बघून घ्या याच्यावरचा. म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका कुठल्या प्रकारची येणार आहे ह्या 4 प्रश्नपत्रिकेवरून लक्षात आलं असेल. म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल की प्रश्न उत्तर लिहिताना त्याच्यातले कुठले कुठले पॉईंट कव्हर करायचे आहेत आणि त्या प्रत्येक उत्तरामध्ये संकल्पनेत जी काही उत्तर पॉईंट येतील त्या पॉईंटचं काय करायचं, थोडक्यात संकल्पना ती स्पष्ट करायची आहे आणि तेथे 1-2 उदाहरण तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण काय की यापुढे मी सर्व विषयांच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका मला मिळतील त्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्र करून याच पद्धतीने व्हिडिओ मी बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकत्र मिळेल आणि तुमचा परीक्षेत जो वेळ जाणार आहे अभ्यास करताना तो तुमचा वेळ वाचेल. लक्षात आलं? आज आपण इथेच थांबूया. पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.